ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांबाबत पालिका मुख्यालयात बैठक झाली. आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. या बैठकीत 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतच्या 14 महिन्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा प्रलंबित फरक देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्रशासनानं हा फरक लवकरच अदा केला जाईल असं स्पष्ट केलंय. तसंच रिक्त पदं भरण्यासह पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही दिलेत. विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरून ड वर्गाच्या जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे ड वर्गातील जवळपास 100 रिक्त पदांवर पदोन्नती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या कर्मचाऱ्यांना लवकरच वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेबाबत प्रशासनानं मोठी घोषणा केली आहे. 10 वर्षांच्या सेवेचा लाभ एप्रिल किंवा मे महिन्यात लागू होणार असून उर्वरित 20 आणि 30 वर्षांचे लाभ टप्प्याटप्प्यानं दिले जाणार आहेत. शिवाय शैक्षणिक वेतनवाढ घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला असून त्यांची वेतनवाढ पूर्ववत करण्यात येणार आहे. या बैठकीला आमदार संजय केळकर यांच्यासह उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक विकास पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, शिक्षण उपायुक्त मिताली संचेती, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख राणी शिंदे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.